शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी माननीय प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब शंकरराव शिंदे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. शुभेच्छुक जनसुराज्य शक्ती पक्ष, श्री गंगा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, श्री ज्योतिर्लिंग विकास सेवा संस्था, श्री सिद्धेश्वर सहकारी दूध संस्था शिंदेवाडी, केदारलिंग वारणा सहकारी सूतगिरणी लिमिटेड असुर्ले पोर्ले. गोरक्षण समितीच्या गोरक्षकांना तब्बल इतके गोमांस पकडण्यात यश. कोल्हापूर बेळगाव NH4 रोडवर सदर बाजार येथून 2 टन गोमांस गाडीतून घेऊन जात असल्याची माहिती श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांना मिळाली. परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर शिखंडे यांना सूचना देऊन त्या ठिकाणी पाठवले. यावेळी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर शिखंडे आणि कागल येथील गोरक्षक यांनी NH4 कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या पथकाच्या मदतीने सापळा रात्री 10:30 वाजता गोमांस नेणारी गाडी जप्त केली. यावेळी गाडी चालक आतिक मदार बेपारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी गोमांस कागल येथील पशु अधिकारी प्रतीकपुरी गोसावी यांनी पुणे येथे पाठवून दिले आणि जप्त केलेल्या गोमांसाची कागल नगरपालिकेने कचरा डेपो येथे JCBने खड्डा खोदून व केमिकल टाकून विल्हेवाट लावली. या कारवाईवेळी कागल नगर परिषद यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. तसेच कागल पोलीस स्टेशनने ही कारवाई केली. यावेळी गोरक्षण सेवा समितीच्या वतीने गोभक्त व गोसेवकांना आवाहन करण्यात आले. कुठल्याही प्रकारे गोमाता व गोवंशा तसेच गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक होत असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा गोरक्षण सेवा समितीच्या गोरक्षकांना कळवावे असे आवाहन यावेळी गोरक्षक सेवा समितीचे प्रमुख सागर शिखंडे यांनी केले. यावेळी ओमकार त्रिगुणे, समजित जाधव, अथर्व करंजे, सोहम किंकर, प्रेम त्रिगुणे, पार्थ जाधव, केतन कदम, विशाल मर्दानी, अथर्व कस्तुरे, प्रवीण खंबाळे, गुरुप्रसाद पोकले, सागर कोळेकर या गोरक्षक उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.